यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला उद्या मंजुरी मिळणार आहे। नमस्कार, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। भाताच्या सरकारी खरेदीला वेग, साठा 12% वाढला, अधिक निर्यातीची संधी। 1.5 महिन्यानंतर सिंधुदुर्गात ऊस तोडणीला प्रारंभ। यवतमाळ वणीमध्ये 1.25 लाख क्विंटलने घसरली यंदाची कापूस खरेदी। धुळ्यातील 41 आरोग्य केंद्रात ECGची सोय उपलब्ध। तुकडाबंदीच्या आदेशानुसार सातबाऱ्यावर नोंदी घ्या, जिल्हा प्रशासनाकडून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या सूचना। राज्यभरात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट भाजपचाच। जुन्नरमध्ये बाजारभावातील घसरणीमुळे झेंडू उत्पादक अडचणीत। VBG रामजी योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती। गत वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस गाळपात 66.4% वाढ। सोलापूर जिल्ह्यामध्ये 9,500 शेतकरी करणार डाळिंब निर्यात। सांगली जिल्ह्यात 593 एकरवर तुती लागवड। परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ज्वारीची 97,000 हेक्टरवर पेरणी। नांदेडला नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी। शिंदेंचा निवडणुकीवरील खर्च मोजा, राज्याच्या बजेटच्या किती टक्के, काँग्रेसचा सवाल। जळगाव जिल्ह्यातील गिरणा परिसरात वाढली कांदा लागवड। अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।